Yeah.
कर्पूरधाम धवलं कटकाङ्गदेही छत्रं त्रिनेत्रशशिशेखरमण्डितास्यं वामाङ्कसंस्थितरमा नयनाभिराम अब्जाक्षशङ्खसकदन्नरहरिं कल्याणधाम सान्निध्यं नाभिग्राम समाश्रितम् आनन्दिस्त्यात्मानन्दं रङ्गनाथ सरस्वती नृसिंह विठ्ठल ज्ञात्वा आत्मानन्दप्रदायिनं श्वासानन्दादपि तत्र प्रत्यज्योतिर्विभावये यशः सिद्धिनिच दातारं भगवन्
प्रेम प्रवर्षकं सर्वसौख्यप्रदायकं श्रीश्वासानन्दं प्रणमाम्यहम्। योऽन्तः प्रविश्य मम वाचि मां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणपदादीन् भगवते पुरुषाय तुभ्यं समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुराभं जघननिकपाणिं मण्डलं जनानां करुणतुलसीमाला कन्दनं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। पाण्डुरङ्गकरू प्रथमनं ओम नमो ज्ञानेश्वराय। ओम नमो जगत प्रतिपालक भगवान लक्ष्मी नृसिंह आनंदी आत्मानंद सद्गुरुनाथ महाराज, सद्गुरु ओम ब्रह्मेश्वासानंद स्वामी महाराज आणि आज या नृसिंह जयंतीच्या महापर्वावर नृसिंह जन्म साजरा करण्यासाठी विज्ञानाच्या यूट्यूब, मोबाईल, इंटरनेटच्या माध्यमातून उपस्थित सर्व भाविक नृसिंह भक्त आजच्या सेवेसाठी घेतलेला प्रस्तुत अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे। प्रस्तुत अभंगातून तुकोबाराय देवाची भक्त प्रतिपालकता म्हणजेच देवाची भक्तवत्सलता सांगतात।
देवाची सर्व व्यापकता सांगतात आणि स्मरण भक्तीचं महत्व प्रस्तुत अभंगामध्ये विशद करतात. आज नरसिंह जयंतीचं महापर्व आहे. वारकरी संप्रदायात, त्या अर्थात वैदिक परंपरेत, त्या अर्थात हिंदू धर्मात 5 महापर्व मानलेत. जो अभंग आपल्याला सगळ्यांना पाठ आहे, पर्व विशेष भागवत धर्मी हा अभंग पाठ आहे. आणि याच्यामध्ये रामनवमी, कृष्ण जन्माष्टमी, महाशिवरात्र आहे, त्यामध्ये वामन जयंती आणि नरसिंह जयंतीचा उल्लेख. नरसिंह जन्माचा औचित्य फार वेगळं आहे. नरसिंह जन्माचा, नरसिंह हा एकमेव पहिला अवतार भगवंताचा असा आहे की जो भक्ता करता झालेला आहे. मुळात देव हा निर्गुण आहे, हा विभू आहे, व्यापक आहे. आणि असा अविनाशी असणारा परब्रह्म, असा ब्रह्म हा मायेची उपाधी धारण करून शबल ब्रह्म करून सगुणता स्वीकारतो आणि गुणांचा अंगीकार करून सर्व ईश्वर बनून तो भक्तांसाठी धावून येतो. म्हणून भक्ती केली पाहिजे. भक्तीचा पहिला आचार्य हा प्रल्हाद आहे आणि प्रल्हादासाठी भगवंत आले आणि त्यांचा हा पर्व, हा समारंभ आपल्याला भक्ती कशी करावी हे शिकवतो. भक्ती कोणाचा अधिकार कोणालाही आहे हे शिकवतो. भक्ती कोणत्या पद्धतीनं कराव, केव्हा कराव आणि कशी कराव याचं एकच उत्तर आहे, भगवान प्रल्हादासारखी भक्ती कराव आणि भगवान नरसिंहाचीच भक्ती कराव. हा नरसिंह सगळ्या रूपात आपला आहे हे आपल्याला आजच्या पर्वात कळायला शिकायला मिळतं. आणखी एक प्रसंग भरपूर वर्षित करायचं औचित्य किंवा परिहार म्हणता येईल. आपण मेघरच्या प्रल्हाद वरद भगवान लक्ष्मी नरसिंहाच्या दरबारामध्ये ही कीर्तनाची सेवा करीत आहोत. या नरसिंहाची ही मूर्ती आणि हे स्थान अतिशय जाज्वल्य जागृत आहे. जवळपास ही मूर्ती सापडून 452 वर्ष, हा जो नवरात्र उत्सव आहे हा 452वा उत्सव आहे. या नरसिंह स्थानाचं महत्व पुराण काळापासून आहे. भगवान राम इथे आले होते तेव्हापासून आहे. 11 नरसिंह जे प्रसिद्ध आहेत जगातले, म्हणजे नरसिंह जन्मापर्यंतचा भाग आपल्याला माहिती आहे. नरसिंह जन्माच्या नंतर नरसिंह विसर्जनच्या अवताराचं विसर्जन कसं झालं, त्या ठिकाणी नरसिंहांनी काय काय केलं, त्यानुसार 11 स्थानं निर्माण झाली. म्हणजे ज्या नर्मदेच्या किनाऱ्यावर स्नान केलं, बद्रीनाथ केदारनाथला बोट खुपसून त्या ठिकाणी वरती बर्फाचे पर्वत वर काढले होते. नरसिंहानं मेघरला काय केलं, तर मेघरला नरसिंहानं जेवण केलं. नरसिंहाच्या या ठिकाणचं स्थानाचं महत्व असे की इथे भगवान नरसिंह शांत झाले. इथे लक्ष्मी माता त्यांच्या सोबत आली, प्रल्हाद इथे सोबत आहे. या सगळ्यांची एकत्र भेट झाली आणि अत्यंत शांत प्रसन्न चित्त भगवंतांनी इथे जेवण केलं. म्हणून या स्थानाचं पुराण प्रसिद्ध काळापासून, प्राचीन काळापासून याचं महत्व आहे. हे अनेक पुराणांनी, पद्मपुराण, मत्स्य पुराणांनी याचं महत्व विशद केलेलं आहे. हे स्थान आहे. या स्थानाचा शोध 452 वर्षांपूर्वी शामराज महाराजांना स्वतःदृष्टांतानुसार झाला आणि तिथून 9 पिढ्या चालल्या. 9व्या पिढीत संत बाळाभाऊ महाराजांचा अवतार झाला आणि त्यानंतर ती परंपरा अखंड चालू आहे. या नरसिंह स्थानाचं या ठिकाणी अन्नदानाचं आणि विष्णू सहस्त्रनाम पाठाचं महत्व आहे, ज्याची अनुभूती आपण सगळे घेतो. या ठिकाणी सभा करायला संधी मिळायला फार मोठं भाग्य लागते. आमच्या पितळे घराण्यामध्ये ही नरसिंहाच्या जन्माची सेवा करण्याची परंपरा नाही. आमच्याकडे नरसिंहाच्या गाभाऱ्यातली पूजेची, पोशाखाची सेवा आहे. आणि इतक्यावर जन्मापासून मी लहान होतो तेव्हापासून पोशाखाच्या सेवेमध्ये आहे. नरसिंह जन्माचं कीर्तन करायचं आमच्या प्रारब्धात असेल की नाही याचा विचारही कधी केला नाही. पण हे कोरोनाचे उपकार, पण इष्टापत्ती म्हणता येईल, कोरोनाचे उपकार आहे की जरी मंदिर बंद आहे, बाहेर लोक असतील पण आत कोणी नाही. आज जर बघत असाल तर तुम्ही जे पाहणारे आहात तेच आहात. समोर फक्त देव आहे आणि जेवढे दिसतात तेवढेच आहे, आत कोणी नाही, ऐकायला कोणी नाही. आज ऐकायला फक्त देव आहे. वक्ता आणि श्रोता सोये झाला पांडुरंग, तू बी भक्त तू देव ऐसे करी. तो देव आणि मी ऐकतोय, दोघच जण आहे आम्ही. आणि म्हणून या प्रसंगाने इष्टापत्ती की त्या निमित्ताने सेवा आमच्याकडे आली. दरवर्षी माधव महाराजांकडे असते. मी गमतीनं त्यांनी मला काल फोन करून सांगितलं की महाराज ही सेवा तुम्हाला याच वर्षी करावं लागेल बरं.
पुढच्या वर्षीपासून तुम्हाला मिळणार नाही, माझा हक्क सोडणार नाही. परंतु ही सेवा आणि नरसिंहाचं भाग्य आहे. आणि म्हणून या दिवसाला माझ्या जीवनामध्ये मी महत्त्वाचं मानतो. ज्या दिवशी भगवंत नामरूपामध्ये अवतरित होतो, नामरूप धारण करतो आणि अवतरित होतो, तो दिवस प्रत्येकाच्या व्यक्तीच्या, देशाच्या, समाजाच्या, धर्माच्या जीवनातला महत्त्वाचा आहे. संपूर्ण भक्ती संप्रदायाच्या जीवनातला सर्वात महत्त्वाचा दिवस भगवान नरसिंह प्रगट झाले तो आहे. माझ्या तर आहे, पण सगळ्यांचा आहे. आणि इतका महत्त्वाचा आहे की याचं वर्णन तुकोबारायांनी केलंय. त्याचं वर्णन तुकोबारायांनी ज्या शब्दात केलंय ते सांगता येईल. सोनियाचा दिवसाजी अमृते पाहला, 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 सोनियाचा दिवसाजी अमृते पाहला. प्रगट पैनाला प्रगट पैनाला गोपाळा तुझे जाण, गोपाळा तुझे जाण, प्रगट पैनाला प्रगट पैनाला गोपाळा तुझे जाण लागो, गोपाळा तुझे जाण लागो. नाम आठविता रूपी प्रगट पै झाला. नाम आठवल्या बरोबर तो रूप धारण करून प्रगट झाला. आणि हे साधे कुणी केलं असेल ते प्रल्हादांनी केलंय. त्या प्रल्हादाचं चरित्र, ज्याला प्रगट केलं त्या नरसिंहाचं चरित्र आज आपल्याला वर्णन करायचं. मुळात प्रश्न असा येतो की प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रत्येक माणसाला, व्यक्तीला, जीवाला आवड असते. प्रत्येकाला आवड आहे. आवड नाही असा माणूस जगात नाही. प्रत्येकाला कुठली ना कुठली आवड आहे. काही लोकांना गाण्याची आवड असेल, कोणाला चित्रकलेची आहे, कोणाला खेळण्याची आहे, कोणाला राजकारण करण्याची असेल, कोणाला नुकसान करायचं असेल, कोणाला खोड्या करायच्या, लोकांच्या घरात भांडण लावायची असेल, कोणाला आंबा खायची असेल, कोणाला कोणती आवड असेल. पण आवड नाही असा माणूस नाही. आम्ही गमतीने असं म्हटलं, एक माणूस असा भेटला की तो म्हणे मला कोणतीच आवड नाही. मी त्याला सांगितलं की तुला कोणतीच आवड नसते याचीच आवड आहे. त्यामुळे आवड नाही असा माणूस नाही. म्हणून या संदर्भात एक वाक्य असं बोलतात, पण ही सगळं सगळ्याला आवडत नाही, सगळं एकाला आवडत नाही, एक सगळ्याला आवडत नाही. पण आवडत नाही असा माणूस नाही. प्रत्येकाला जर आवडते तर मग जीवाला काय आवडते? खूप काही आवडते जीवाला. आपल्याला काय आवडत नाही? आपल्याला पैसा आवडतो, गाडी आवडते, ऐश्वर्य आवडते, धन आवडते, नाव आवडते, पद आवडतात, बायको आवडते, पोरं आवडतात, गाडी आवडते. काय आवडत नाही? पण जीवाच्या आवडीने बदलणाऱ्या आहेत. दुसरं चांगलं भेटलं की ही आवड, म्हणून त्या अल्पजीवी आहे, त्या मरते. परंतु देवाला सुद्धा आवड आहे. इतकी आवड आहे की या देवाने, ब्रह्माने, अगदी निर्गुण असणाऱ्या ब्रह्माला सुद्धा आवड आहे. या जगताची जी निर्मिती झाली ती त्याने आवडीतूनच केली. नामरूपारायांनी अमृतभावात सांगितलेलं आहे की आवडीचे सरोवरे एकमेका ते विरती अंगे, ही द्वैतेची द्वैता जेने पांगे उघडता आहे ती, तो प्रियोची प्राणेश्वरी. वर्णन केलंय की त्याला आवडत नाही असं नाही, देवालाही आवडते. अगदी वर्णन केलं की त्याला आवडीतूनच त्याचं निर्माण केलंय. आपल्याला माहिती आहे अभंग, कंठे म्हणून आहे केली निर्माण 14 भुवन, गगन चंद्र सूर्य मेघ तारांग 14 भुवन दिवस रात्री निर्मितो. हो, त्याला निर्माण केलंय. आपलीच आवडी धरून खेळया आपणा ते व्याले. म्हणून त्या देवाने स्वतःच्या आवडीतून निर्माण केलं आणि मग त्यांनी हे विश्व निर्माण केलं. म्हणजे आवड देवालाही आहे, आवड संतालाही आहे, आवड भक्तालाही आहे, आवड जीवालाही आहे.
ब्रह्मदेवा तुला सगळ्यात जास्त कोण आवडतो? कोणी विचारला? उद्धवाने विचारला. कुठे विचारला? एकादश स्कंदामध्ये विचारला भागवताच्या. सगळ्यात जास्त तुला काय आवडते? त्यांनी तुला कोणकोणच्या जवळचे लोक आवडतात का? तुझे नातलग आवडतात का? तुला पैसा आवडतो, ऐश्वर्य, नाव, लौकिक प्रसिद्धी आवडते का? देवाने उत्तर दिलंय भगवान कृष्ण त्यावेळेस की न तथा मे प्रियतमः न आत्मयोनी न शंकरः. मला कोण आवडत नाही? मी सांगतो कोण आवडत नाही? मला आत्मयोनी आवडत नाही, शंकर आवडत नाही, न संकर्षण न श्रीही. मला माझा भाऊ बलराम आवडत नाही, श्री म्हणजे लक्ष्मी आवडत नाही. कोण आवडत नाही? पहिले सांगितलंय, पहिलं नाव घेतलंय आत्मयोनी. आत्मयोनी म्हणजे ब्रह्मदेव. भगवान विष्णू स्वतःच ते निर्माण करतात. त्यांनी स्वतः निर्माण केलंय, तेच स्वतः योनी होते, म्हणून ते आत्मयोनी हे ब्रह्मदेवाचं नाव. आपल्याला प्रत्येकाला मुलगा आवडतो. आता या मुलाचा जन्म हा दुसऱ्याच्या उदरातून झाला, स्त्रीच्या बाईच्या उदरातून झाला. दुसऱ्याच्या उदरातून झालेलं लेकरू जर एवढं आवडते तर स्वतःच्या उदरातून आलेलं लेकरू किती आवडत असेल. त्यामुळे ब्रह्मदेव किती आवडायला पाहिजे? त्याला सर्वात जास्त आवडायला पाहिजे. परंतु माऊलीने लिहिलंय किंबहुना धनुर्धरा मातेची आये उदरा तो मातेचा सोयरा केतुदाता. जो आईच्या उदरातून आला त्यामुळे आईला सर्वात जास्त जर कोण असेल, कोण आवडत असेल तर त्याला सगळ्यात जास्त धेनू आवडते. तुका म्हणे वत्स धेनू वेचाची. आणि असं असताना सुद्धा ते म्हणतात की मला माझा मुलगा आवडत नाही. दुसरा विचारलंय न शंकर. शंकर भगवान महादेव आणि विष्णू यांना एकच आत्मा मानलंय. भजन करी महादेव राम पूजी सदाशिव. महादेव आणि विष्णू एकच आहे आणि दोघं एक जर आहे, दोघं एकमेकाची उपासना करतात, दोघं एकच कार्य करतात, दोघं एकच रूप घेतात. जर तोच का शंकर ते सुद्धा मला आवडत नाही. न शंकरा तोही आवडत नाही. मग नाव घेतलंय बलरामाचं. न बलरामा न संकर्षणा माझा भाऊ आहे मोठा, तोही मला आवडत नाही. नश्मीही म्हणजे लक्ष्मी, मला लक्ष्मी आवडत नाही. जगामध्ये पैसा, लक्ष्मी म्हणजे पैसा, पैसा आवडत नाही असा माणूस नाही. पैसा आवडतो आणि बायकोही आवडते, दोन्ही गोष्टी आवडतात. ज्याची लक्ष्मीच पत्नी आहे त्याला ती किती आवडायला पाहिजे? तो भगवंत म्हणतात मला तोही आवडत नाही, तेही आवडत नाही मला. कारण ती का आवडत नाही? ती पाय धुवावयाची दैवा पात्र झाली. अभिमान सांडून पांडवा, तिला अभिमान सांडावा लागला, तिला पाय धुवायला लागतो मी. पाय लक्ष्मीची हाती आणि म्हणून ती सुद्धा श्री ही ती आवडत नाही. मला कोण आवडते? मला तू स्वतः आवडतो का? देव म्हणाले मला मी स्वतः सुद्धा आवडत नाही, स्वतःची सुद्धा मला आवड नाही. आणि ना आत्माही यथा भवान. जितका मला उद्धवा तू आवडतो, तू म्हणजे भक्त, मला जितके भक्त आवडतात तितकं मला कोणीच आवडत नाही. आणि इतका जो भक्त आवडतो, जो सर्वात जवळचा आहे, सगळ्यात प्रिय आहे, कोण आहे? भगवंताने स्वतःच्या तोंडाने स्वतः सांगितलंय की मला माझ्या लक्ष्मीपेक्षा, ब्रह्मदेवापेक्षा, सगळ्यापेक्षा जास्त तू आवडतो. कारण भक्त मला सर्वात प्रिय आहे. आणि तो भक्तासाठी मग मी काहीही करायला तयार असतो. ज्या माणसावर प्रेम असते ना त्याच्यासाठी तोही काही करायला लागतो. आपल्याला माहिती आहे, इतिहासामध्ये आपण ऐकलंय बाजीप्रभू देशपांडेंनी शिवाजी महाराजांसाठी जीव दिला, बुरारबाजींनी दिला, तानाजींनी दिला, या सगळ्यांनी दिला. यांनी पैशाकरता नाही दिला, यांनी सगळ्या वस्तूसाठी, यांनी वतनासाठी दिला. यांचं छत्रपतींवर प्रेम होतं. माणसाचं तर होतं पण जनावरांचं होतं. आपल्याला माहिती आहे राणा प्रतापाचा चेतक नावाचा घोडाही जीव देत होता, कारण प्रेम होतं. आणि ज्याच्यावर प्रेम असते ना त्याच्यासाठी काहीही करायला माणूस तयार असतो, तो स्वतः करायला असतो. असं प्रेम ज्याचा आहे तो काय करतो? जो प्रेम, तो इतका जो प्रेम असतो तो त्यासाठी वेळ जर आला, प्रसंग आला तर तो स्वतः उडी घेऊन त्या भक्ताचं संकट निवारण करतो. पहिल्या चरणात आगे जरा देऊळे आगे जरा
असा प्रश्न येतो, भगवंत स्वतः उडी घालून त्याचं संरक्षण करतात. असं संरक्षण कोणाचं केलंय? प्रल्हादाचं केलंय. दैत्य देव पाना पाजिता, त्यांनी दैत्य उदाहरण करून प्रेम पाना, प्रेमासाठी हे सगळं केलं. प्रेम पाना पाजिला, हे सगळं केलं प्रेमातून केलं. आणि काय केलं? त्याच्यावर प्रेम असते ना, त्यासाठी तो स्वतः उडी मारत असतो. दृष्टांत सांगता येते. एकदा एका ठिकाणी एक राजा होता. त्या राजाला आपल्या मुलावर खूप प्रेम होतं. आणि त्या एकच राजपुत्र, एकच मुलगा, गादीचा उत्तराधिकारी, त्याच्यावर खूप प्रेम. आणि तो राजा ते तर कटकू सगळेजण सोबत निघले होते. 10,000 सैन्य सोबत होतं. रस्त्यामध्ये नदी लागली आणि नदी पार करायची म्हणून त्यांनी जहाज घेतले. त्या जहाजांवर सगळे बसले. या जहाज कमीत कमी 1000 जहाज एका रांगेत उभे होते आणि सगळे जहाज एकाच वेळेस नदी पार करणार. त्यामध्ये सजवलेली एक नौका, त्यामध्ये राजा स्वतः, राजा राणी बसले. त्याच्या बाजूला दुसरी नौका सजवली होती आणि त्या नौकेमध्ये, नावेमध्ये राजपुत्र बसला होता. हे जहाज चालली तर मध्य भागात आलं पाणी, नदीच्या मध्य भागात जहाज आली. आणि असं होताना अचानक वादळ आलं. काय घडलं कुणास ठाऊक. त्याच वेळेस तो राजपुत्र, जो छोटा मुलगा होता 9-10 वर्षाचा, हा खाली वाकून त्या जहाजातून एक हात खाली काढून त्या पाण्याशी खेळत होता. आणि पाण्याशी खेळत असताना वारं आलं आणि तो राजपुत्र, तो लेकरू पाण्यात पडला. जसं ते पाण्यात पडलं, हे राजाने तिकडून पाहिलं. राजाचं लक्ष तिकडेच होतं. राजाने स्वतः पाण्यात उडी मारली, झापा मारल्या, तो धावत गेला आणि त्या मुलाला त्यांनी धरलं. त्या मुलाला वर काढलं. हे घडताना दुसऱ्या बाजूला राजा जसा उडी मारतो, राजासोबत कमीत कमी 10,000 सैन्य, 5, 50, 100 सैनिकांनी पटापट उड्या मारल्या. त्यामुळे गोताखोर होते, सगळेच प्रकारचे पट्टीचे पोहणारे होते. सगळ्यांनी उडी मारली. सगळे धावत, सगळे पोहत गेले आणि राजपुत्राला काढण्यासाठी या सगळ्यांनी मिळून मदत केली. राजा पोहोचायच्या आधीच सैनिक पोहोचले. सगळ्यांनी मिळून वर काढलं. राजपुत्र वाचला. आपला प्रश्न एवढाच होता की राजाने जर इशारा केला असता तर कुठलाही राजपुत्र, कुठलाही सैनिक त्यांना वाचवणार होता. इतके सैनिक असताना सुद्धा राजपुत्र मरणं शक्यच नव्हतं. असं असताना राजा स्वतः उडी का मारतो? स्वतः त्यांनी काय धाव घेतली? त्याने सैनिकांची वाट का पाहिली? कारण त्यांनी आदेश द्यावा आणि मग तितका जो वेळ आहे, विलंब आहे, तेवढा वेळ सुद्धा राजाला नको होता. भक्तांची क्षणमात्र व्यथा आणून न सहवे भगवंता. भगवंताला भक्ताची थोडी सुद्धा व्यथा सहन होत नाही. जसं त्या राजाला राजपुत्राकरता पटकन स्वतः उडी मारून त्याने केलं, तसा हा विश्वनियंता, जगनियंता, याच्या हातात सगळी सत्ता आहे. हा जगाचं उपादान कारण आहे. अभिन्न उपादान निमित्त कारण असूनही यांनी जर आदेश दिला, तोच सगळं चालवतो. मिया बोलविल्या वेळ बोले, मिया चालविल्या सूर चाले, मिया हालविल्या प्राण हाले, तो जगास चालिता. मियान मियान यमिला सांगता, काळू व्यास तसे होता. हे वर्णन ज्याचं केलेलं आहे, किंवा वृक्षाची पाने हले ज्याची सत्ता, असं ज्याचं वर्णन आहे, त्याने आदेश दिला. तर कोणीही येऊन मृत रक्षण करू शकलं असतं. परंतु भगवंताचं भक्तावर प्रेम किती होतं की त्यांनी स्वतः उडी मारली. आणि असा उडी मारणारा जे प्रेम आहे ना, त्या तो असं दुसरं कोणी असू शकत नाही. इतकं प्रेम फक्त आई, बाप किंवा आईच करू शकते. भगवंत हा भक्ताकरता आई आहे आणि असं इतक्या पद्धतीनं भक्ताचं रक्षण करणारा दुसरं कोणीच नाही. म्हणून त्याला, त्या भगवंताला वर्णन, त्याचं वर्णन किंवा त्याला आवाज मध्ये तुकाराम महाराज देतात, ते आई म्हणून देतात दुसऱ्याच्या. आईचे कृपावंत गोडा, कृपावंत गोडा, आईचे कृपावंत गोडा, आईचे कृपावंत गोडा, आईचे कृपावंत गोडा, आईचे कृपावंत
ज्याच्याकडे खूप असते त्याला वंत म्हणतात. ज्याच्याकडे खूप धीर आहे त्याला धैर्यवंत म्हणायचं. ज्याच्याकडे खूप मोठे गुण आहेत त्याला गुणवंत म्हणायचं. तसं ज्याच्याकडे खूप मोठी कृपा आहे त्याला कृपावंत म्हणायचं. एक नाही छोटं नाही लक्षामध्ये कैवल्याच्या तुम्हा हरी राशी हरी उदंड. कैवल्याच्या तुम्हा घरी आणि म्हणून त्याच्याकडे प्रचंड कृपा आहे म्हणून तो कृपावंत आहे. कृपा कशाला म्हणायचं? कृपाचा तो कृपावंत आहे. तो कृपा दान करतो आणि म्हणून आईसी कृपावंत कोण असं विचारलं. दुसरा कोण असू शकते हो? फक्त माझ्या विठाई वाचून आई आहे बरं. आई म्हणजे कोण? जे निरपेक्ष प्रेम करते ती आई. काहीच मोबदला न घेता देते ती आई. जे अखंड अविश्रांत काम करत राहते ती आई. आणि म्हणून त्यांनी वर्णन केलेले महाराजांनी की लेकुराचे साठी अर्भकाचे साठी लेकुराचे हित घाला लेकुराचे हित गाणे माऊलीचे गीत गाणे माऊलीचे गीत गाणे माऊलीचे गीत जाणे माऊलीचे नवीन सुरू करतो. आईसी कळवळ्याची नवीन अशी दुसरी जात नाही आईसारखी. म्हणून जर सर्वोच्च जर प्रेमाचं प्रत्येक म्हणून जर वर्णन नाव द्यायचं असेल संबोधन करायचं असेल तर ते आई म्हणून करावं लागेल. माझ्या विठाई वाचून म्हणून जागोजागी मिळणं वर्णन आईचं भगवंताचं आई म्हणून आहे. येगो 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 धावून या किंवा येग येग विठाबाई माझे पंढरीचे आई छंदोस. आणि म्हणून विठाई वाचूचं वर्णन जे आहे याही ठिकाणी वर्णन केलं. किती कृपावंत आहे. किती कृपावंत आहे हो? किती कृपावंत आहे. आई आहे इतकं कृपावंत याच्यावर शब्द वापरू शकत नाही. आईपेक्षा त्याची मोजमाप गणती आकड्यामध्ये करता येत नाही. म्हणून आईचे कृपावंत कोण? माझ्या विठाई वाचून. एवढी कृपा ज्या प्रल्हादानं प्राप्त केली त्या प्रल्हादाने त्यासाठी साधना काय केली हो महाराज? त्यांनी काय केलं माहिती का? साधना काय केली? इथं भगवान त्यानंच त्याच्या तोंडात सांगितलं. भगवान प्रल्हाद महाराजांनी स्वतःच वर्णन केलंय. भागवतामध्ये वर्णन असं येतं की जेव्हा त्या प्रल्हादाला शाळेमध्ये टाकलं तेव्हा त्या प्रल्हादाने सगळ्या मुलांना जमा केलं आणि त्या मुलांना जो उपदेश केला तो उपदेश भक्ती संप्रदायात सर्वात महत्वाचा मानला गेलेला आहे. त्या उपदेशामध्ये पहिला जो श्लोक आहे कौमारम आचरे प्राज्ञा धर्मान भागवता देह दुर्लभो मानुषो देहो तदप्यम ध्रुवमर्थदम. आणि म्हणून वर्णन केलं. ह्या श्लोकातून सुरुवात होतो वर्णन. त्या भक्तिदेशामध्ये महत्वाचा श्लोक येतो. भक्ती 10 प्रकारची आहे. श्रवणं कीर्तनं विष्णू स्मरणं पादसेवनं अर्चनं वंदनं दास्यं सत्यं आत्मनिवेदनं. 10 प्रकारची भक्ती आहे. कुठल्याही प्रकाराने केला तर भगवंताची प्राप्ती होते. तुका म्हणे तुम्ही जे जे बोला ते ते साजे या विठ्ठला. कुठल्याही पद्धतीने होते. पण यातही जर क्रम लावायचा आहे यातही श्रेष्ठ भक्ती कोणती असेल तर ती स्मरण भक्ती आहे. आणि स्मरणाचा कधी हवा वारंवार स्मरणात भगवंतांनी काय केलं? त्यांनी स्मरण केलंय. त्यांनी नाम आठवलंय.
तर भगवंताचा अखंड चिंतन केलंय, त्यांनी दुसरा भगवंताचा ध्यास धरला. करिता हा. आठवा करिता प्रल्हादाने फक्त आठव केला, किती केला, अखंड चिंतन केलंय, त्याला अक्षर मात्र विलंब नाही आणि इतकं जर चिमिष मात्र त्यात व्यत्यय नाही आणि अशा पद्धतीने चिंतन केलं. करिता आठवा असं पद्धतीनं साधना जो करेल, जो आठव करेल, तो त्याच्यासाठी भगवंत धावोनिया घाली कव, धावोनिया घाली कव, त्याला आपल्या कवेत मिठीत घेतो आणि म्हणजे बरोबरीचा करतो. हा दिठिवा जयावरी भळके, हा पद्मगुरु माता पारुके, तो जीव ही परितुकीची महेशेशी, त्याला भगवंत स्वतःसारखा करू शकतो आणि ही सामर्थ्य त्या साधनेमध्ये आहे. अशा पद्धतीने साधना आम्ही जर केली तर आम्हाला याची फल मिळू शकते का? लौकिक अर्थ तर मिळेलच. प्रल्हादाला भगवंतांनी जेव्हा प्राप्त झाल्यानंतर, हिरण्यकश्यपूला मारल्यानंतर प्रल्हादाला जेव्हा राज्य दिलं, जवळपास 30-40,000 वर्ष, 35,000 वर्ष प्रल्हादाने राज्य केलंय, पृथ्वीचं राज्य दिलं, त्याला ऐश्वर्य दिलं, त्याला समृद्धी दिली आणि कायम स्वरूपी त्याला अमर कीर्ती प्राप्त करून दिली. लौकिक ऐश्वर्य मिळालं, पण पारलौकिक ऐश्वर्य मिळेल का? जे अलौकिक गोष्टी मिळतील का? हो, त्या पण मिळू शकतात. त्या मुक्तींमध्ये सर्वात जास्त प्राप्त करणं साध्य कोणतं आहे? परमार्थाचं मुक्ती. मुक्तीमध्ये श्रेष्ठ मुक्ती कोणती आहे? सायुज्यता मुक्ती. ती सुद्धा फक्त नामस्मरणाच्या माध्यमातून प्राप्त होऊ शकते. तुम्ही ज्ञान मार्गात ज्ञान नाही साध्य केलं, तुम्ही कर्म मार्गाने नाही गेले, योग मार्गाने नाही गेले, कोणत्याही मार्गाने काही नाही केलं, फक्त भगवंताचं नामचिंतन केलं तर सायुज्यता मुक्ती सुद्धा प्राप्त होऊ शकते. चौथ्या चरणात तुका वाडे गीती तुका वाडे गीती गाता तुका वाडे गीती गाता
चारही चरणांचा आपण पळत पळत वेळेअभावी अत्यंत कमी वेळेत आपण परामर्श घेतला. आपण पहिल्या चरणाकडे वळू की भगवंता सगळ्या गोष्टी साध्य होण्यासाठी जो दृष्टांत दिला तुकोबारायांनी तो प्रल्हादासाठी भगवंतांनी घेतलेल्या अवताराची पार्श्वभूमी अशी आहे की सर्वात सुरुवातीची जी होते ती भगवंताच्या सनक सनंदनाच्या भेटीपासून होते. सनक सनंदन सनातन हे जे सनत कुमार आहेत हे भगवंताच्या भेटीला गेले आणि या भेटीमध्ये गेल्यानंतर हे यांचं वैशिष्ट्य असं होतं की हे 9 वर्षाचे दिसत होते. वयस्तंभिनी विद्या त्यांना प्राप्त होती. ते त्यांना लहानच राहायचं होतं. माणसांना लहानच राहावं, मोठं होऊच नाही. लहान राहिलं तर खूप फायदे आहेत. लहानपण देवा मोठं झालं तर खूप गोष्टी आहेत. बरं मोठं झाल्यावर मग माणसाला पैसा मिळवावा वाटतो, निवडणुका लढवावं वाटतात, घरं बांधावं वाटतात, मग बायांना होते, मग हे आणा ते आणा, दळण आणा, भाजी आणा 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 बांबू आणा, सुतळी आणा, लाल आणा, शेवटी आणा आणामध्ये आयुष्य संपते. म्हणून माणसाने लहानच राहायला पाहिजे. सनक सनातन लहानच होते. ते भगवंताच्या दर्शनाला भेटीला गेले. त्या ठिकाणी उभे असणारे जय विजय यांनी त्यांना ओळखलं नाही. त्यांचा एका पद्धतीनं अपमान झाल्यासारखं झालं आणि मग या ठिकाणी त्या सनक सनातनांना या सनक ऋषींनी त्याला शाप दिला की तुम्हाला 3 जन्म राक्ष दैत्य कुळामध्ये घ्यावे लागतील. भगवंताच्याकडे गेल्यानंतर भगवंत झोपलेले होते. भगवंत लक्ष्मी सोबत एकांतात होते. लक्ष्मी म्हणजे भक्ती आणि भगवंत हे लक्ष्मी सोबत असणे म्हणजे भक्तीनं एकांतातच साधना करावी. भक्तीर एकांतिनो मुख्य हा भक्ती एकट्यातच केली पाहिजे. भगवंता भक्तीसोबत असताना तिथे त्या भक्तीमध्ये व्यत्यय आणला. हे जसे गेले तसे यांनी भगवंताकडे पाहून राग येऊन यांनी त्याच्या छातीवर लाथ मारली. काही ठिकाणी भूतृषून चावली आहे पण भागवतात सनकादी कुमारांनी चावली आहे. आणि मग त्यांनी लाथ मारली. ती लाथ भगवंतांनी सहर्ष स्वीकारली. त्या पाऊलाची मुद्रा अजूनही मी वाहेगा सुभद्रा. भगवंतांनी छातीवर वाहिली. ते खुश झाले आणि त्यांनी सांगितलं भगवंता काय पाहिजे. ते म्हणे यांचा उद्धार करायचा आहे. 3 जन्म हे घेतील, मी सुद्धा घेईन. भगवंतांनी अवतार घेण्याचं कबूल केलंय. अवतार येत नाही. भागवतांनी 10 सांगितले आणि तुकोबारा म्हणतात अनंत अवतार आहेत. अनंत अवतार घेशी भक्ताकारणे अवतारांच्या राशी तू वासलेवरी. यामध्ये भगवंतांनी 3 अवतार घ्यायचे ठरवले. त्यामध्ये दिती आणि आदिती. आदितीपासून कश्यप ऋषींच्या 2 पत्नी 13 होत्या पण 2 पत्नी. या 2 पत्नींपासून आदितीपासून जे जन्माला आले ते देव, दितीपासून आले ते सगळे जण जे आले दितीपासून ते हिरण्याक्ष. आणि हिरण्याक्षाचा वध भगवंतांनी वराह अवतार घेऊन केला. तो अवतार वेदाच्या रक्षणा करता होता आणि त्या हिरण्याक्षाच्या नंतर भगवंताचा बदला घ्यायचा देवाचा हा ठाण मांडलं हिरण्यकश्यपूने. आणि मग त्यांनी तपश्चर्या सुरू केली. तपश्चर्या करण्यासाठी तो तिथे गेल्यानंतर ब्रह्मदेवानं पोपटाचं रूप घेऊन नारायण नारायण शब्द वापरला. त्यामुळे त्या नारायण शब्दाच्यामुळे अपशकुन झाला समजून तो परत आला. परत आल्यानंतर त्याने संध्याकाळी पत्नीला काय झालं हे सांगत असताना नारायण शब्द वापरला. तिनं पुन्हा पुन्हा काय झालं काय झालं, काय म्हटला पोपट, काय म्हटला पोपट, असं अनेक वेळा त्यांनी उच्चार केला आणि गर्भावर संस्कार झाले ते नारायण नावाचे. त्यांनी तपश्चर्या केली. तपश्चर्या केल्यानंतर त्यांनी ब्रह्मदेवाकडून आशीर्वाद वर प्राप्त केला की मला मरण नको, दिवसा नको, रात्री नको, शस्त्रा नको, दैत्यात भजन नको, नांतर बहिर दिवा नक्तम अन्यस्मात पिचारुदयी न भूमौ नांबरे मृत्यू न नरैर न मृगैरती. मला कोणा भूतनाच भूमीवर नको, मला आकाशात नको, नराकडून नको, कोणाकडून मृत्यू नको, हे वरदान घेऊन तो परत आला. आणि मग त्याने देवांचा, देव भक्तांचा, हरिभक्तांचा जग सुरू करून दिलं. नाम घेऊन येते देवाचे हे ब्रीद हिरण्यकश्यपूचे. त्याने अशा पद्धतीनं सुरू केलं. दुसरीकडे प्रल्हादाला जेव्हा त्यावेळेस कयाधू मातेला तिच्या आईला पळून देत होता इंद्र, तेव्हा त्याला बोलवलं नारदांनी. नारद तेव्हा पुटस्थ अवतारात होते. नारदांनी त्यावेळेस आपल्या अवच्यामध्ये ठेवून त्यांच्यावर सगळे ब्रह्मज्ञानाचे संस्कार केले. अशा पद्धतीनं भगवत भक्त जन्माला आला. आणि हा प्रल्हाद भगवंताचा हिरण्यकश्यपूचा मुलगा होता. हा शिकू लागला. मग हा शिकत असताना शाळेमध्ये जाऊन हा
त्या मुलांना सुद्धा हरिनामाचं संकीर्तन शिकवू लागला, हा ब्रह्मज्ञानाचा उपदेश करू लागला, स्वतःही उपदेश करू लागला. आणि मग हा भगवंत ह्या त्यांनी त्याचे जे गुरु होते शंडा अमर्क त्यांच्या सहित प्रल्हादाला बोलावलं. किती शिकवलं शाळेमध्ये असं म्हणून विचारायसाठी त्याला बोलावलं. त्याला विचारू लागले. हे त्यांनी सांगितलंय की त्यांनी नामसंकीर्तन सुरू केलं, श्रीमन नारायण नारायण. त्यांनी नामस्मरण नामचिंतन सुरू केलं. हे पाहून प्रल्हाद या हिरण्यकश्यपूचा तिळपापड अंगाचा तिळपापड झाला आणि त्यांनी चंडामार्काला शिक्षा दिली. चंडामार्काने सांगितलं आमचा गुन्हा नाही, प्रल्हादाचा आहे. आणि मग प्रल्हादाला खूप समजावून सांगितलं, पण तो ऐकत नव्हता. म्हणून त्याला शिक्षा देण्याचा त्यांनी निश्चय केला. प्रल्हादाला शिक्षा देण्यासाठी त्यामध्ये अनेक प्रकार केले. किती प्रकार केले हो? प्रत्येक ग्रंथाने वेगळे सांगितले. अग्निपुराणात वेगळे, पुराणात वेगळे, भागवतात वेगळे. त्यामध्ये एक गोष्ट आहे की सुरुवातीला त्याला बर्फाच्या नदीवर झोपवलं, तिथंही त्याला काही झालं नाही. मग तिथंही त्याला भगवंताने संरक्षण केलं. पण त्याला पर्वताच्या कडेवरून फेकून दिलं. जसं त्याला फेकलं त्याला भगवंताने अलगद फुलासारखं झेललं. भगवंत त्याचं तिथंही रक्षण झालं. त्याला नागपाश बांधवले, त्यालाही भगवंताचं त्याचं संरक्षण भगवंतांनी गरुडाला पाठवून केलं. त्यालाही परिणाम झाला नाही. ते त्याला आईच्या हातानं विष दिलं, गरज दिलं, विष दिलं. त्या विषातूनही त्याचं भगवंतांनी सगळीकडे संरक्षण केलं. तिथंही त्याचं वाकडं झालं नाही. मग शेवटी त्याला हे करत असताना हत्तीच्या पायाखाली दिलं. हत्ती मस्त शृंगारला हत्ती, विषायुक्त हत्ती तो चालत आला. हे सगळं करत असताना प्रल्हादाचं वैशिष्ट्य असं होतं की प्रल्हाद हा भक्त होता आणि प्रल्हादावर भगवंताचं प्रेम होतं. याच्या आधीचे झालेले जे अवतार आहेत हे अवतार हे भक्तासाठी नव्हते. भक्तासाठी हा पहिला अवतार आहे. कारण याच्या आधीच्या अवतारांमध्ये जसं आपल्याला माहिती हयग्रीव आणि वराहाचा अवतार वेदांच्या रक्षणासाठी, मत्स्य अवतार हा बीजांचा बीज पृथ्वीचे, वनस्पतीचे, प्राण्याचे, झाडांचे बीज वाचवण्यासाठी आहे. वेगवेगळ्या कारणासाठी अवतार. मोहिनी अवतार हा देवांसाठी आहे. मग त्या पद्धतीनं या ठिकाणी ज्यामध्ये भक्त कोणीच नव्हता. म्हणून प्रल्हाद हा भक्ती संप्रदायाचा संस्थापक का मानायचा की कोणत्याही परिस्थितीत माणसानं विचलित होऊ नये. कुठल्याही परिस्थितीमध्ये जरी हे आकाश वर पडो पाये, ब्रह्मगुळ भंगा जाये, बडवानळ त्रिभुवन पाहे, तरी मी तुझी आण वाहेल गा विठोबा, नामधारक तुझाची अंकिला. आणि म्हणून त्यांनी सांगितलंय कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणत्याही विपरीत परिस्थिती बदलू नये, कोणाकडून शिकावं, नामनिष्ठा सोडू नये, भगवंताची खेळ कोणापर्यंत प्रल्हादाकडून. प्रल्हाद याही परिस्थितीमध्ये स्थितचित्त होता, कारण प्रल्हादाचा आपल्या भगवंतावर पूर्ण विश्वास होता. विश्वास ठेवण्याजोगी एकच वस्तू जगामध्ये आहे, ती म्हणजे भगवंत आहे. विठ्ठला प्रल्हादाला त्रास देणं सुरू केला आणि जो प्रल्हादास ही पिता करीतो जाचणी, त्याला त्रास देणं सुरू केला. देवाला त्रास दिला तर देव सहन करतो, पण देव भक्ताला त्रास द्यायला सहन करत नाही. परंतु तापून द्यावं लागते, पापाचा घडा भरावा लागतो. प्रल्हादाला किती ठिकाणी त्रास देणं लावला. आणि असं करता करता एकदा त्याला त्या उकळत्या तेलाच्या कढईमध्ये लावलं. कारण त्या ठिकाणी त्याची जी हत्या होती ती होलिका, तिला वरदान होतं अग्नीतनं जळण्याचं, परंतु तेही वरदान भगवंताने बदलवलंय. अग्निकुंडा माझे गादला प्रल्हाद, अग्निकुंडा माझे गादला अग्निकुंडामध्ये प्रल्हादाला टाकलं. होती
पेल शीतळ अग्निज्वाळा. त्या अग्नीच्या ज्वाळा शीतल झाल्या. ज्या होलिकेनं हे पाप केलं तिला जळावं लागलं, ती जळून गेली, म्हणून आपण होलिका दहन करतो. होळी जळाली, पण प्रल्हादाचं वाकडं झालं नाही, कारण त्याच्या मागे पुढे उभा राहे सांभाळीत आलिया आघात निवारा. त्याच्या मागे पुढे देव संरक्षण आहे ना, त्याला चिंता नाही. प्रल्हादाचं चरित्र यासाठी आहे की आपल्या जीवनामध्ये येणारे लहान सहान प्रसंग सुद्धा असतील, त्यात आपण भगवंताच्यावर विश्वास ठेवून त्याच्यावर पूर्ण भार घालून आपण जर जगलो तर भगवंत आपलं संरक्षण करतो, हे निश्चित आहे. केलंय, अनेक भक्तांचं केलेलं आहे. मागे गजेंद्राचं, अहो माणसं काय काढले, प्रल्हादाचं दैत्य आहे. गजेंद्राचा हत्ती होता, हत्तीचे संरक्षण वैकुंठाची राणी योग्य केले, त्या गजेंद्राचं रक्षण केलं. अहो प्रल्हाद काय पा भक्तीची नाथिले पडे दैत्य देवा आडिले उणे माझे अशा प्रसंगाला सगळीकडून प्रल्हादाला त्रास देणे सुरू होता. प्रल्हाद विश्वासानं हे सगळं सहन करत होता, पण प्रल्हादाची स्थिर बुद्धी होती की सर्वम सर्विदम ब्रह्म, भगवंत सर्वत्र भरलेला आहे, अणुमात्र सर्वांमध्ये भरला आहे. तो नाही ऐसा ठाव उल्हासे कवण संपूर्ण सर्वत्र गगन जैसे. तो नाही अशी जागा नाही, तो व्यापक आहे, तो संरक्षण करणार आहे, हा विश्वास भगवंत त्याला होता. आणि म्हणून प्रसंग आला की तेव्हा जेव्हा त्यांनी बोलावला प्रल्हाद, हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला, दरबारामध्ये बसलेला होता सिंहासनावर, समोर खंबा होता, राज दरबार भरला होता, आणि म्हणाले त्याला सांगितलं तू जरी मुलगा असला तरी मी राजा आहे, तुला शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही. तू इतका सांगतोय ना, सांग तुझा भगवंत कुठे. त्याने सांगितले जळी स्थळी काष्ठी पाषाणी सकळ आहे वनमाळी जलजते एको देवा सर्वभूतेषु मूढः सर्वव्यापी सर्वभूतांतरात्मा कर्माध्यक्ष सर्वभूतादिवास साक्षी चेता केवलो. तो सर्वत्र व्याप्य हरि व्यापक सर्वत्र समाना तो जर सगळीकडे भरलेला आहे तर अणुमात्र सगळं जग सगळं विश्व एकांशेने स्थितो जगात हे सगळं जग माया कार्य आहे आणि मायेचं अस्तित्व भगवंतापासूनच आहे. तो तिच्या एका अंशावर स्थित आहे. त्या जगाचं अभिन्न उपादान निमित्त कारण भगवंत आहे. तो भगवंत सर्वत्र व्यापक असल्यामुळे, तो विभू असल्यामुळे, तो परिच्छेद रहित असल्यामुळे तो सगळीकडेच आहे. मग त्याने विचारले का हो या खांबामध्ये सुद्धा आहे का, सांग असणार आहे. कारण सांगितले या ठिकाणी भगवंताला त्याचं उत्तर देण्याच्या आधी त्याला या ठिकाणी भगवंताने भागवताद्वारे वर्णन केलेलं आहे की देवाला शब्द सत्य करायचे होते. सत्यम विधातुं निजवृत्य भाषितम व्याप्तंच भूतेषु अखिलेषु चात्मनः अदृश्यता तद्भूत रूपमुद्वहन् सस्तंभे सभायां नरं न मानुषम्. त्यांनी सर्व कारण प्रल्हादाचा शब्द करायचा होता, विधात्याचा शब्द करायचा होता, ही यंत्रणा चालवायची होती, म्हणून भगवंताला अवतार धारण करायचा होता. त्यांनी प्रश्न विचारला या खांबामध्ये आहे का. प्रल्हादाचं निश्चिंत होता, प्रल्हादाला मरणाची भीती नव्हती, कारण त्याला माहित होतं हे सगळं जग भगवंताने निर्माण केलंय, हे जीवन भरते त्याला माहित होतं.
धर्मशास्त्र आणि धर्मदायिनी वर्मकांती शोधी आरती करू मंगलाची आरती करू मंगलाची देवता नरायणी शोधा बाबलाला भक्त गंगा जमुनाची माता आरती परमात्मा होय स्वादिष्ट ग्रंथधार होय स्वादिष्ट ग्रंथधार स्वानुभव थोर नाद सुधर एका अपर भक्तिधार आरती कराओ आरती कराओ विवेक सद्बुद्धि लक्षणादि से परि अंतःकरण मम बुद्धि आसित निज सिद्धि आरती कराओ सच्चिदानंद आरती कराओ
करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि वन्दनामानकपालकाय कपालकालाय दिव्याम्बराय चन्द्राय नमः शिवाय हरि ओम मानजज्ञे रजज्ञं केवलागं महिमान सचन्द्र पुण्ये साध्यासंदिवासा ओम राजाय प्रसयसायिने नमो वयं वैष्णवनाय कुर्महे समे कामान कामकामाय मह्यं कामेषु वैष्णवो ददातु कुबेराय वैष्णवनाय महाराजाय नमः ओम स्वस्ति साम्राज्यं भोजपं महाराज महाधिपत्य मह्यं समन्तपर्यात् ईस्यात् सर्वभौम सर्वाशरतान्तार्दप्रादात् पृथ्वी समुद्रपरितायाय यदावति तदाप्येषश्लोको विदितो मृतप्रवेशारो मत्स्याः सङ्ग्रहे आदिशिष्टस्य सामप्रिये विश्वे देवासभास्दति ईश्वरदौष्ट्राय विद्महे वज्रनाथाय धीमहि तन्नो नारसिंहः प्रचोदयात् महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् आत्मानन्दाय विद्महे सदानन्दाय धीमहि तन्नो श्वासानन्द प्रचोदयात् हरि श्यामराज महाराज की जय आत्मानंद स्वामी महाराज की जय ओम रघुवीर महाराज की जय नरदेव पुकार रुपेक्षिधरी माया ब्रह्मांड वास्तव्य बिंदी ही जाचे सलारे सलावन नारायण श्री गुरु तू प्रपंचा भगोटे सदा स्नानदाने अहम भावसुते करी आसनारे भावदाला नमोद्या सदा श्री स्वामी चित्तासन वैनी जनादिस्थिति शांत तुझागति असोकितदा सामर्थिदेव काला नमोद्या श्री गुरु सारोदिता पाभवंतारे करी मानवाचा सुधारिता मठीवास तुझा मनुसूचनाला नमोद्या सदा श्री गुरु नंदागरी माधवाचार्य काज श्री भावनाच्या परिपूर्ण महाभिन्न श्री भास्कराला नमोद्या सदा श्री गुरु महागुणी दया हे जगद्विद तुझे प्रसिद्ध अगण्या सवे रावतो सुप्रसिद्ध श्री हरिगोष्ठी अंतराला नमोद्या सदा
श्री गुरुमाऊली दावी खरा सुपुत्राचा तिरे स्वरूपी गणराजाचा गुरे सागरी मायरी बालकांना मोठ्या सदा चित्त हे चित्स्वरूपी रमावे सदा लक्ष्मी दृष्टी वदावे सगळ्यांनां भीमाला मोठ्या सदा श्री गुरुमाऊली श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना आनंदघना अविनाश सकल देवारी देवा कृपाळवाजी केशवा बालका मारुभवा सदाशिवा सहरूपा चक्रधरा विश्वंभरा करुणध्वजा करुणाकरा सहस्रपादा सहस्रकरा क्षीरसागरा शेष कमलनयना कमलापते कामिन मोहना वदमूर्ति भवतारका जगदादि वामनमूर्ति त्रिविक्रमा अग्राहे सगुणा निर्गुणा जगज्जया जगजीवना वसुदेव देवकी नंदना बालरांगना बाळकृष्ण तुकाला लोटांगणी मज भाव द्यावाचे चरणी हे शिकळी कसे सकळ देवा देवा कृपाळाजी केशवा आनंदा मानुभवा सदा शिवा सूचना सांगतो. आता याच्यानंतर महाअभिषेकाला सुरुवात होणार आहे. हरिपाठ होईल, विष्णू सहस्त्रनामाचा सामूहिक पाठ होईल आणि रात्री पुन्हा उत्तर पूजा, रात्री शेजारती उत्तर आरती होईल. उद्या सकाळी काकडा, नंतर काल्याचं भजन, नंतर उद्या पारणे, रात्री शेजारती. कदाचित शक्य झालं तर शेजारतीचंही लाईव्ह प्रक्षेपण आपण करण्याचा प्रयत्न करू. परवा पक्षाळ पूजा आणि नंतर गुरुतांजली आपल्या या संपूर्ण 452व्या नवरात्राचा समारोप होईल. ज्ञानदेव पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रय जनार्दन एकनाथ महाराज की जय. हरी शामराज महाराज की जय. आनंदी आत्मानंद रघुनाथ स्वामी महाराज की जय. ओम ब्रह्मेश वासानंद स्वामी महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दसरे जन्माचा समारंभ, दसरे जन्माचा लाईव्ह प्रक्षेपण 16 ज्यांनी संस्था ज्यामुळे आपल्याला घर बसल्या यांच्यामुळे शक्य झाला. सर्व भक्तांचं, कार्यकर्त्यांचं आपण नरसिंहाच्या वतीनं, नरसिंह मंदिराच्या वतीनं यांचं आभार मानून त्यांचा मार्गदर्शन करून आपण सत्कार करणार आहोत. यावर्षी कोरोनामुळे आपला हा स्पीकर कार्यक्रम झाला, दार बंद आहे. आता आपण कुटुंबपरिवारातलेच लोक आहेत. अशा पद्धतीने सोडवला. ज्या लोकांनी विज्ञानाच्या माध्यमातून याचा लाभ घेतला त्या सर्वांना खूप खूप धन्यवाद देऊन आज या जन्माचा सोहळा इथे संपवत आहोत. लाईव्ह प्रक्षेपण सोहळा थांबवत आहोत. उद्या सिद्धार्थचं प्रक्षेपण शक्य झालं तर करू. वेदांत कुलकर्णी, शुभम बिंदीवाले, यज्ञेश ओंकार जोशी आणि श्रेयस कुलकर्णी यांच्यामुळे शिवाय समीर नवाडे यांच्यामुळे हे सगळं शक्य झालं. ऋषिकेश जोशी, उमाकांत जोशी, विठ्ठल बोरकर यांच्या या सगळ्यांच्या या टीमच्या सहकार्यामुळे हे यूट्यूब प्रक्षेपण पहिल्यांदा, शुभम बिंदू हे सगळं यूट्यूब प्रक्षेपण आपण पहिल्यांदा प्रयोग केला. ह्या करत असताना हे सगळेच तंत्रज्ञ नवीन होते. बाहेर एक्सपर्ट लोकांना मंदिरात प्रवेश नव्हता. हे परिवारातले असल्यामुळे यांनाच फक्त प्रवेश होता आणि यांनी केल्यामुळे काही चुका झाल्या असतील, उशीर झाला असेल, काही गोष्टी झाल्या असतील. तर आपण सगळ्यांनी तो क्षमा करून आपण या सगळ्यांना धन्यवाद देऊ. नरसिंहाचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांना आहे. मी सध्याचे संत बाळाभाऊ महाराजांचे विद्यमान गुरुपीठाधीश ॲडव्होकेट रंगनाथ महाराज पितळे, ज्यांचा हा पोशाख देण्याचा, गादीवरच्या व्यक्तीलाच हा पोशाख देण्याचा अधिकार आहे. हा पोशाख यावर्षी त्यांचा 65वा हा पोशाख होता आणि या ठिकाणी या पोशाखाच्या काळामध्ये संचार होण्याची प्रथा पूर्वी होती. हा नरसिंहाचा विशेष अधिकार त्यांनाच आहे. त्यांनी हा पोशाखाचा अधिकार दिला. 9 दिवसाची कठोर उपासना साधना आम्ही त्यांच्याच मार्गदर्शनाखाली करतो.
आपल्या सर्वांना सगळ्या संप्रदायातील लोकांना नरसिंह भक्तांना गुरु भक्तांना त्यांनी आशीर्वाद द्यावा यासाठी मी त्यांना विनंती करतो. त्यांनी 2 शब्दामध्ये आशीर्वाद द्यावा आणि यानंतर आपला कार्यक्रम संपतो. मी आशीर्वाद वगैरे काही देत नाही. आशीर्वाद द्यायला भगवंत नरसिंह म्हटलेला आहे. या नरसिंहाच्या कार्यक्रमामध्ये 10 दिवसामध्ये जे फोटो व्हिडिओ शूटिंग हे सगळं जे केलं आणि हे आजचं सगळं काय म्हणतात ते यूट्यूब प्रक्षेपण वगैरे या सगळ्याचा महत्त्वाचा सिंहाचा वाटा जर कोणाचा असेल तर तो माझा लाडका नातू राघव उर्फ शुभम बिंदीवाले याची 5वी पिढी याचे पण खापर बंधुबा जे होते रंगराव बिंदीवाले ते नरसिंहाचे परम भक्त होते. इतिहास सगळा सांगेल ते मी. आणि हे सगळे याच्या आजीनं खूप सेवा केली आहे नरसिंहाची. याचं एक फल म्हणून आम्ही याला काही सत्कार करत नाही, स्वागत करत नाही, कौतुक करत नाही. फक्त नरसिंहाचा प्रसाद पण हे नारायण श्रीफळ देत आहे. आणि सगळे सर्व लोकांचं आम्हाला अत्यंत दुःख होते, वाईट वाटते, वेदना होता की दर्शनाला आठवडे देत नाही. मी नरसिंहाचा असं वाटतं मला. नरसिंह एवढे लोक कळवले दर्शनाला येतात आम्हाला दाराबद करून घ्यावं लागले. याचे एक वाईट प्रसंग होत आहे. अरे काय करा देव काय काय दाखवतो बळावायची. सर्वांनी वाईट वाटून घेऊ नये, राग धरू नये आणि चर्चा करू नये. हा त्यामुळे जे सगळे आलेले आहेत त्या सगळ्यांना मी नरसिंहाच्या वतीनं, माझ्या वतीनं, बाळू महाराजाच्या वतीनं मला सोक्त आशीर्वाद देऊ. ते सुखी समृद्ध आनंदी सर्व दृष्टीने त्यांना कोणती इष्टा येऊ नये, या कोरोनाचा पण त्रास होऊ नये, मला दुःख होऊ नये, मला मोठ्या वाटतं काही वाईट गोष्टी येऊ नये एवढी मी आशीर्वाद देतो. नरसिंहाला विनंती करतो. त्यामुळे सर्वांनी निश्चिंत राहायचे. आता नरसिंह आपल्याला पूर्णपणे सांभाळणार आहे. प्रसाद सांभाळलं आम्ही काय काढलो आम्हाला सांभाळायला तुझो महाराज की जय. दारणी त्याच्यानंतर हे वेदा त्याच्यानंतर वेदा भारतामध्ये बासरी वादनामध्ये पहिला आलेला आहे. आणि या नरसिंहाच्या सेवेच्या उपाध्यामध्ये त्याचा प्रचंड मोठा सहभाग आहे. हे सगळे जे अलंकार केले त्याचा फार मोठा सहभाग असल्यामुळे तो माझा मुलीचा मुलगा असल्यामुळे त्याला मी आशीर्वाद देणं माझा क्रम प्राप्त आहे. हा त्याला मी आशीर्वाद देतो आणि धनरायाचा प्रसाद हा त्याला देतो. एक जादू हृदय प्रक्षेपणामध्ये आणि सगळे सतत इथं जे दरवर्षी वर्षभर सेवा करणं, झाडणं, सगळ्या गोष्टी करणं ही जबाबदारी काय मनापासून अंतकरणापासून जे करतात ते सोमनाथ महाराज जोशी वाडगावकर यांचा मी सत्कार करत नाही. यांना नरसिंहाला प्रसाद देतो. यासोबतच मी ओंकार आणि श्रेयस कुलकर्णी हा वक्तृत्व स्पर्धेमध्ये भारतात पहिला आलेला आहे म्हणून याला सत्कार. आणि उमाकांत जोशी एक सत्कार केली एक धारण आणि उमाकांत जोशी घे उच्चर यांचं दारण नंतर देतो आम्ही. एक त्यांचं दारण मी देऊन ठेवतो प्रसाद म्हणून. समीर नवाडे, उमाकांत जोशी वडगाववाडीकर आणि समीर नवाडे, विठ्ठलराव बोरकर, ऋषिकेश हा विनायकरावचा मुलगा, उमाकांत हा मुलगा. अरे पुंडलिका वरदे हरी विठ्ठल. आणि जेवढा देवी आलं त्याच्याबद्दल लोकांनी सर्वांनी आम्हाला मनापासून आमच्याकडे क्षमा करावी. मोबाईल